रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। ताकारी कालवा योजना चालू झाल्यापासून आज अखेर जास्तीत जास्त 11 पंप चालू करण्यात आले होते, परंतु या आवर्तनाला टप्पा क्रमांक 1 व टप्पा क्रमांक 2 याचे पहिल्यांदाच 12 पंप चालू करण्यात आले। या पंपाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने सहाय्यक अभियंता श्रेणी 1 योगिनी पवार यांनी केले। योगिनी पवार व महंगुरे यांच्या योग्य नियोजनामुळे व वेळेवरती पंप देखभाल दुरुस्तीमुळे योजना चालू झाल्यानंतर कोणताही खंड पडला नाही। त्यामुळे आवर्तनातील पाणी लोकांना योग्य पद्धतीने मिळते। तसेच यांत्रिकी विभागामध्ये टप्पा क्रमांक 1 व टप्पा क्रमांक 2 ला प्रत्येकी 16 पंप आहेत व टप्पा क्रमांक 3 ला 3 पंप आहेत। टप्पा क्रमांक 3 चे पूर्ण क्षमतेने पंप चालू आहेत व 1 व 2 चे पहिल्यांदाच 12 पंप चालू झाल्याने 12 दिवसाच्या आवर्तनात जेवढे पाणी लोकांना मिळते ते पाणी 9 दिवसातच कव्हर झाले। त्यामुळे या 12व्या पंपाचा लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे। याचे तंतोतंत नियोजन अभियंता योगिनी पवार यांनी केले। तसेच लोकसभा निवडणूक असल्याने त्या अधिकाऱ्यांना रात्री 12-1 वाजेपर्यंत इलेक्शन ड्युटीचे काम करावे लागत आहे। तरी सुद्धा आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर न करता अधिकाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होत आहे। तरी सुद्धा ही योजना खूप चांगल्या प्रकारे या आवर्तन चालवली आहे। तसेच स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्या व यांत्रिकी विभागाचे योगिनी पवार यांच्या समन्वयामुळे ही योजना पूर्ण क्षमतेने चालवणे सोपे पडले आहे। या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने कमी कालावधीत जास्तीत जास्त पाणी लोकांना मिळाल्यामुळे लोकांच्या पिकांचे होणारे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। तसेच कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्या प्रयत्नाने ही योजना खूप चांगल्या प्रकारे चालली आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा लाभ देता येईल यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न चालू असतो। त्यांच्या प्रयत्नाने ही योजना 5 दिवस लवकर चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच विद्युत विभागाचे दिगंबर कडगावे यांनी विद्युत विभागाची अत्यंत कार्यक्षमतेने निगा ठेवल्याने यासाठी लागणारे व्होल्टेज पूर्णपणे मिळाले असल्याने हे पंप पूर्ण क्षमतेने चालवणे अगदी सोयीस्कर झाले आहे। त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक बजावलेल्या कर्तव्यावरती लाभदारी शेतकरी सुद्धा समाधानी आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।